नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गणेश भक्तांसाठी आनंदाची पर्वणी आहे. उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी आहे गणेश जयंती. देशमुख हॉटेलजवळ असणाऱ्या गणपती मंदिरामध्ये चतुर्थीच्या पूर्वतयारीची लगबग पाहणे हा एक वेगळाच आनंद असतो. विशेष करून कियांशसारख्या लहान मुलांना अशा तयारीच्या वेळेस मंदिरात नेल्यामुळे त्यांना आपल्या उत्सवाची आणि संस्कृतीची चांगली ओळख होते. हा जो मंडप आपण पाहत आहात, उद्या या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रघोषात विधिवत यज्ञ याग पार पडणार आहे. मित्रांनो, परभणीतील देशमुख हॉटेल परिसरातल्या मंदिरात गणपती बाप्पाचा जन्मोत्सव सोहळा अतिशय थाटामाटात साजरा होत आहे. सगळीकडे भक्तीचा सुगंध दरवळतोय आणि कियांश देखील बाप्पाच्या दर्शनासाठी खूप उत्साही आहे. चला तर मग आपण पण घेऊया बाप्पाचे आशीर्वाद. गणपती बाप्पाची मूर्ती पाहिल्यानंतर मनात येणारे भाव हे केवळ शब्दात मांडणे कठीण आहे, कारण ती अतिशय वैयक्तिक आणि आध्यात्मिक अनुभूती असते. घंटेचा आवाज ऐकल्यानंतर मनातील मरगळ दूर होऊन एक प्रकारचा उत्साह आणि सकारात्मकता जाणवते. गणेश पूजेची मांडणी ही केवळ सजावट नसून ते श्रद्धा व मांगल्याचे प्रतीक आहे. ज्यावेळेस आपण मूर्तीसमोर उभे राहिल्यावर नतमस्तक व्हायला होते. अहंकाराचा विसर पडून पूर्ण शरणागतीचा भाव मनात येतो. मी तुझा आहे आणि तू माझा आहे ही भावना मनात भक्तीला जय करो परस्तामते अग्ने ब्रह्माणस्ते यजसः सन्तु मान्ये वास्तु सज्जं देशाले नरवे नमः देवताय. यज्ञातील मंत्र हे विशिष्ट लयीत आणि स्वरात म्हणले जातात. याला उदात्य, अनुदात्य व स्वरित म्हणतात. स्वाहा म्हणल्यावर देण्यात येणारी आहुती ईश्वरापर्यंत पोहोचते अशी धारणा आहे. गणेश उत्सवानिमित्त मंदिरात आयोजित करण्यात येणारा महाप्रसाद हा केवळ भोजन नसून तो बाप्पाचा आशीर्वाद मानला जातो. हजारो भक्तांसाठी हा प्रसाद तयार करणे म्हणजे एक मोठे व्यवस्थापन आणि भक्तीचे काम असते. कियांशला या जन्मोत्सवात सहभागी करून घेण्यामध्ये केवळ मनोरंजन हेतू नसून मुलांचा सर्वांगीण विकासासाठी व संस्कारासाठी प्रमुख हेतू डोळ्यासमोर ठेवण्यात आले. यामधून कियांशला सांस्कृतिक ओळख आणि संस्कार कळणार आहेत. सामाजिक एकात्मतेची शिकवण मिळणार आहे. शिस्त व संयम याबद्दल कियांश जाणून घेणार आहे. बाप्पाचे रूप हे लहान मुलांसाठी खूप मैत्रीपूर्ण असते. कियांशला बाप्पा आपला मित्र वाटावा, त्याला गप्पा मारणे, आपली छोटी छोटी संकटे सांगणे, यातून मुलांमध्ये एक प्रकारच्या सुरक्षतेची आणि श्रद्धेची भावना निर्माण होते. व्हिडिओमधील बाप्पाचे मनमोहक रूप पाहून मनाला खूप प्रसन्नता मिळाली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा.